नमस्कार, मी मनोशी पाठक। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बचाव संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय। मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करा या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय। 100 ट्रॅक्टर 20 बैलगाड्यांसह हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। मोहोळ ते मुंबई मंत्रालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, सोलापुरात मोहोळ बचाव संघर्ष समितीचा हा ट्रॅक्टर मोर्चा निघतोय, कसं आहे या मोर्चाचं आयोजन? मनश्री, आपण पाहिलं की खरं तर मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे। मात्र याच अनगर अप्पर तहसील कार्यालयाला विरोध जो आहे तो या मोहोळ तालुक्यातील नेत्यांचा असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यासाठीच या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 100 पेक्षा अधिक ट्रॅक्टर, त्याचबरोबर 20 ते 25 बैलगाड्या घेऊन हे मोहोळमधील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी मोहोळ ते मुंबई मंत्रालयापर्यंत या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि खरं तर मोहोळमधील आमदार जे आहेत ते अजित पवार गटाचे यशवंत माने आहेत आणि त्यांनाच विरोध जो आहे तो आता होताना पाहायला मिळतो। त्याचबरोबरीनं अजित पवार गटाचे नेते राजन पाटील जे माजी आमदार आहेत आणि तालुक्याचे नेते आहेत त्यांना देखील विरोध म्हणून या ठिकाणी हा संपूर्ण लॉंग मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आले आपल्याला पाहायला मिळतं। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सर्व पक्षीय नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। अगदी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काय नक्की विरोध आहे? तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, असं असताना आपण मोर्चामध्ये लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहात। आमच्या पक्षाचा आमदार आमच्याच मुळावर उठलेला आहे आणि सगळ्या मोहोळ तालुक्याच्या मुळावर उठलेला आहे। त्यामुळे इथं आमदार काय नाही, मोहोळ तालुक्याची जनता महत्वाची आहे, सर्वसामान्य शेतकरी महत्वाचा आहे। आमदार गेला चुलीत, आम्ही आमदाराला किंमत देत नाही, जनतेला किंमत देतो। हा आमदार पुण्यावर इथं आलेला आहे पार्सल, इथं इंदापूरवर इथून आमच्या घरादारावर नांगूर बिरवायला चाललाय। असल्या आमदाराला उद्याच्याला मी पाडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमच्या विचाराचा मोहोळ तालुक्याच्या विचाराचा आमदार निवडून आणू। हा जो आमच्या गोरगरिबाच्या संसारावर उठलेला आमदार आहे ना, याला नेस्तनाबूत करून टाकू आम्ही। राजन पाटील हे तुमच्याच गटाचे नेते आहेत। अजितदादांनी मध्यस्थी केली होती, या मध्यस्थीचा काय फायदा झाला नाही का? अहो, राजन पाटील आहे ना, हा स्वतःचा बचाव